द डेली लाईफ मध्ये स्वागत. आज आपल्यापाशी असा एक विद्यार्थी आहे, इयत्ता 5वी, इंदिराबाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकणारा हा श्रीधर विजयकुमार देशमुख. आपल्याला माहित आहे की सर्वजण क्रिकेटच्या खेळासाठी अगदी दिवस दिवस घालवतात. तसाच हा जो या ठिकाणी श्रीधर आहे, तर क्रिकेट बद्दल त्याला काही विचारलं तर तो त्या ठिकाणी एका क्षणात त्याबद्दल सांगतो. श्रीधर, मला तुझं का नाही पूर्ण नाव सांग, कुठल्या शाळेमध्ये आहे तू? माझं नाव श्रीधर विजयकुमार देशमुख आहे. मी पाचवी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मला तू सांग की तुला कोणकोणत्या खेळाची आवड आहे? मला क्रिकेटची आवड आहे. जास्त क्रिकेटचे. जास्त क्रिकेट. बर, क्रिकेट मध्ये किती खेळाडू असतात रे? 11 खेळाडू असतात. बर, भारताची टीम निवडताना किती प्लेअर निवडले जातात? 15 निवडले जातात त्यातले. आत्ताची जी वन डे असते त्याचे कॅप्टन कोण आहेत आत्ताचे? शुभमन गिल आहेत कॅप्टन आताचे. आणि आता T20 चे पूर्ण सामने झाले, त्यामधला विजेता संघ कोणता आहे? विजेता संघ भारत आहे. भारत आहे. बर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक प्लेअर कोणकोणत्या प्रकारे आउट होऊ शकतो? हिट विकेट आउट होऊ शकतो, परत कॅच आउट, स्टंप आउट, बोल्ड आउट अशा प्रकारे आउट होऊ शकतो. कसोटी क्रिकेट सामना असतो कसोटीचा, तो किती दिवस असतो आणि तो कसा असतो? एक कसोटीचा सामना 5 दिवस चालतो. आणि त्याच्यामध्ये किती वेळा ते दोन्ही संघ खेळले जातात? 5 वेळा ते खेळले जातात आणि ती सामना खूप दिवस चालला जातो. 5 दिवस. बरं, आता दुसरं या ठिकाणी मला सांग की वर्ल्ड कप जो जिंकलेला आहे, तर कुणी कुणी आजपर्यंतचे वर्ल्ड कप जिंकले अशी तुला नावं माहित आहेत? तो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं, भारतानं, परत वेस्ट इंडिज, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिजने जिंकला आहे. परत श्रीलंकाने जिंकला आहे. अशा टीमनी वर्ल्ड कप जिंकला. तुला T20 आवडतं, वन डे आवडतं, कसोटी आवडते? मला जास्त करून वन डेच आवडतं. वन डे का आवडते रे तुला? वन डे कारण की 50 ओव्हरचा असतो आणि तो दिवसभर चालतो. आणि कारण की कसोटीमध्ये खूप दिवस असतात आणि T20 मध्ये लगेच संपून जाते मॅच, म्हणून वन डेच आवडतो. तिसरा अंपायरची भूमिका काय राहते? तिसऱ्या अंपायरचे भूमिका जेव्हा अंपायरचा इशारा असा असतो तेव्हाच थर्ड अंपायरची भूमिका तो आउट का नॉट आउट हे सांगतो. तू आता क्रिकेट टीव्ही वरती बऱ्याचशा वेळेला नॅशनल इंटरनॅशनल मॅच बघितले असतील. तुझा आवडता सामना कोणता झाला रे? माझा आवडता सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 2023 मध्ये वर्ल्ड कपचा झाला आहे. काय का आवडला रे तुला तो? तेव्हा बुमराहने विकेट काढले, रिजवानची मला खूप आवडली त्यामुळं. युवराजच्या 6 सिक्सर बघितलेत का? हो, त्या स्ट्रेट ब्रॉडला मारलेले त्यांनी T20 वर्ल्ड कप मध्ये. आणि तुला कुणाची बॅटिंग कुणाची बॉलिंग आवडते? मला रोहित शर्मा आवडतो आणि बॉलिंग मध्ये जसप्रीत बुमराह आवडतो. तुमच्या शाळेत क्रिकेट खेळलं जातं का? खेळलं जातं. कोण शिकवतं तुमच्या ह्याच्या खेळाच्या शिक्षिका मॅडम कोण आहेत, काय नाव आहे त्यांचं, कशा शिकवतात त्या? करुणा दाहिंजे मॅडम त्यांचं नाव आहे. ते खूप मला म्हणजे शिकवतात बऱ्यापैकी. बरं, अभ्यास करतो का तू? हो, अभ्यास करतो. क्रिकेटच जास्त बघतो, खेळतो? क्रिकेटच जास्त क्रिकेट खेळतो. हो, जास्त. घरचे रागवत नाहीत का खेळल्यानंतर, टीव्ही बघितल्यानंतर? नाही, म्हणजे पप्पा रागवतात पण मम्मी सपोर्ट करते मला. पप्पा का रागवते? पप्पा म्हणतात की अभ्यासावर जास्त लक्ष दे, क्रिकेट मुळे काय होत नसतं तुझं. बरं, आता तुला काय वाटतंय, दोन्ही अभ्यास बी करायचा, क्रिकेट खेळायचं का एकच खेळायचं? क्रिकेटच, मला क्रिकेटर माझा म्हणजे भविष्य आहे. तुझ्याकडे आहे का बॅट बॉल, काय काय आहे तुझ्याकडे? बॅट बॉल आहे म्हणजे. कोण कोण खेळतात तुम्ही? आम्ही सगळे खेळतो, आमचे जितके म्हणजे आहेत ते. शाळेत खेळता का? शाळेत खेळतो. आता मला सांग की तुमचे आता ज्या महिलांचं सुद्धा का नाही क्रिकेटची टीम आहे, त्याच्या कोण कॅप्टन आहेत? हरमनप्रीत कौर आहे. बॅटिंग बघितली का त्यांची? हो, खूप भारी करतात. त्यांची 2025 चा आता वर्ल्ड कप झालता त्यावेळेस सेमीफायनल मध्ये खूप भारी खेळलेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध. बरं, आता मला सांग, आपल्याच ह्या गावची
एक महिला क्रिकेटर आहे, बरोबर आहे का आपल्या इथलं? तिचं नाव काय रे? किरण नवगिरे. तर अतिशय या क्रिकेटच्या विषयी जे जे काय विचारलं गेलं, एका क्षणाचाही विलंब न करता ह्या श्रीधरनं आपल्याला ते उत्तर दिलेले आहेत. त्याला भविष्यामध्ये क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे आणि त्याबरोबर त्याने शाळेमध्ये हे करिअर केलं पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. कॅमेरामन शांतीलाल रेडेसह दत्ता नाईक नवरे, श्रीपूर.